एकीकडे बारामती तालुका पोलीस स्टेशन समोर आमदार रोहित पवार हे संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी येणार आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आल्याची माहिती दिली जाते। कोणीही तपासाबाबत विसंगती निर्माण करू नये असं देखील त्यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर, नगराध्यक्ष सचिन सातव, तालुका अध्यक्ष संदीप बांदल तसेच यांच्या उपस्थितीत बारामती शहरातील शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी भवन इथंही पत्रकार परिषद घेण्यात आली। काल डीजीसीए आणि एआयबी यांचा काल ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अहवाल आलाय। पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी यांनी केलेली आहे। त्या संदर्भातील कार्यवाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरू केली आहे। 11 फेब्रुवारी रोजी जय पवार यांनी देखील मागणी केली होती, त्यावर कालच अहवाल येऊन कार्यवाही सुरू झालेली आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मागणी करतो की त्या तपासाला गती मिळावी, सीबीआय चौकशी देखील गतिमान व्हावी, या संदर्भातला अहवाल घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी। ज्यांच्या विरोधात हा अहवाल समोर येईल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची देखील आमची मागणी आहे। कोणत्याही मागणीच्या अहवालाला विलंब होतो हे आपल्या हातात नसून यासाठी स्वतंत्र यंत्रणा असून तपास करताना टेक्निकल बाजू देखील तपासावे लागतात। ब्लॅक बॉक्सच्या बातम्या खऱ्या किंवा खोट्या हे आपल्याला माहीत नव्हतं, मात्र कालचा अहवाल आलाय की ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे। आलेला अहवाल ग्राह्य धरायला हवा, आमची देखील त्यांच्यासारखीच मागणी आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष हा अजितदादा गटच्या गटानं ऑलरेडी सुनेत्रा पवार यांनी आणि आम्ही मागणी केली आहे। त्या संदर्भातील कार्यवाही मुख्यमंत्री फडणवीस करतील, गती मिळावी हीच आमची मागणी आहे। तपासाला गती देण्यासाठी आपल्यामध्ये विसंगती न होता गती मिळावी, विसंगती होऊ नये, संभ्रम निर्माण होऊ नये हीच आमची मागणी आहे। आदरणीय वहिनी साहेबांनी, आदरणीय तटकरे साहेब, त्याचप्रमाणे तुमचे या सर्वांनी जी मागणी केली त्या मागणीनुसार हे करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं चौकशीची मागणी चौकशी मागणी केली या काळात जी सद्यस्थितीत रोहितदादा आणि मागणी करत आहेत कोर्टात काल मुंबई देखील मरीन ड्राईव्हमध्ये केली जाते। आज बारामती तालुका पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात मागणी तर तुम्ही जाणार आहात अशी पद्धती देखील नाही, विषय दोन वेगळे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांची याच्या वतीने आम्ही सगळेच या ठिकाणी उपस्थित आहोत, कारण आपल्याला माहिती आहे की कालच या ठिकाणी डीजीसीए आणि हे जे आपली एआयबी हे ज्या दोन्ही एजन्सी आहेत त्यांचा काल पहिल्यांदा रिपोर्ट आलेला आहे। काय झालं आहे तर ब्लॅक बॉक्स साधारणपणे सुरक्षित आहे, इंटॅक्ट आहे। त्याच्यानंतर ज्या यांना डीजीसीएला काय त्रुटी आढळल्या त्या कंपनीवर कारवाईची। मग आता अशा वेळेला आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने की जर ह्या एजन्सीज काम करत असतील आणि करतायत आणि आदरणीय सुनेत्राताईंनी त्याचप्रमाणे तटकरे साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब आहेत आणि पार्थ पवार वगैरे यांनी सीबीआय चौकशीची मागणी ऑलरेडी केलेली आहे आणि ती चौकशीची मागणी केल्यानंतर त्या संदर्भातली प्रोसिजर माननीय फडणवीस साहेबांनी ऑलरेडी चालू केलेली आहे। सीबीआयची चौकशी, त्याच्यानंतर डीजीसीएची साधारणपणे तपास यंत्रणा, एआयबीची तपास यंत्रणा किंवा इन्व्हेस्टिगेशन ह्या ज्या मागण्या करत असतात, आपण बघितलं की 11 फेब्रुवारीला श्री जय पवार यांनी साधारणपणे एक मागणी केली होती की बाबा हे जर या तपासामध्ये काही आपल्याला आढळलं चुकीचं त्या कंपनीवर कारवाई करा। कालच त्या संदर्भातला निर्णयावर कंपनीवर कारवाई सुरू झालेली दिसते। अशात आता आमची या सगळ्या प्रोसिजरनी इन्व्हेस्टिगेशनच्या चालल्या असताना आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मागणी करतोय की या तपासाला गती मिळाली पाहिजे आणि सीबीआयचा तपास, त्यानंतर इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचा तपास, या दोन्हीचा लवकर साधारणपणे अहवाल येऊन योग्य ती कार्यवाही त्या तपासामध्ये निष्पन्न होईल, त्याप्रमाणे सक्षम प्राधिकरणाने त्या संदर्भातली कारवाई आणि ज्यांच्या विरोधामध्ये साधारणपणे याच्यामध्ये एफआयआरचं इन्व्हेस्टिगेशन होईल त्या संदर्भातली कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे। दादा पण ह्या गोष्टीला हो बरोबर आहे ना। आता बघा, कुठल्या गोष्टीला कसा विलंब होतो, का होतो हे आपल्या हातातली बाब नाही। याचे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आपण बघितलं तर या एजन्सी कधी स्थापन झालेल्या आहेत तर विमान प्राधिकरण हे साधारणपणे तसं 2012चं आहे, परंतु 2024च्या कायद्याने ते आपल्याकडं आपल्या कायद्यामध्ये परत स्थापित झालं। एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि स्वतंत्र यंत्रणामार्फत एखादा गोष्टीचं
तपास करताना साधा गोष्ट असेल तर वेगळी, याच्यामध्ये टेक्निकल बाबी जेव्हा असतात तेव्हा टेक्निकल बाबींनी आपण बघितलं की कॉन्ट्रोवर्सी काय मीडियामध्ये येत होती की ब्लॅक बॉक्स खराब झालाय, तपासासाठी परदेशात पाठवायचा आमका, अशा सगळ्या काहीतरी माहिती येत होत्या आणि ह्या माहित्या खऱ्या आहेत का खोट्या हे कुणाला आजपर्यंत माहित नव्हतं. परंतु काल अथॉन्टिकपणे त्यांनी जाहीर केलं की नाही, तो ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. म्हणजे अथॉन्टिक एजन्सीने अथॉन्टिक वेळेला जर कुठल्या गोष्टीची साधारणपणे आपलं हे दिलं, इन्व्हेस्टिगेशनचा रिपोर्ट दिला, तर तो माझं म्हणणं आहे की ग्राह्य झाला पाहिजे. त्याप्रमाणे हे त्या एजन्सीने काम करतायत आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रोसिजरचा भाग आहे असं मला वाटतं. दादा मागणी तरी अहो, ही सगळी बारामतीकरांचीच मागणी नाही, आपण सगळेजण एकच आहोत, आमची सगळ्यांची इच्छा तीच आहे. तुम्ही उपस्थित राहणार कसं? नाही, याच्यामध्ये कसं आहे माहिती का की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जो आहे अजितदादांचा, त्याच्या आमच्या नेत्या आता आदरणीय सुनेत्र वहिनी यांनी ऑलरेडी मागणी केली ना, मागणी केली. आणि जर त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी, कारण आम्ही त्यामुळे सत्तेमध्ये आहोत आणि सीएम साहेबांनी त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री साहेबांकडे पाठवलेलं आहे आणि या संदर्भातली कार्यवाही होणारच आहे. होत असताना मात्र या ठिकाणी आम्ही जी मागणी केली की ह्याला गती मिळावी, हीच आमच्या आवश्यकतेची मागणी आहे. गती मिळावी. शेवटी काही तांत्रिक मुद्दे आहेत की विमान अपघात झाल्यानंतर केंद्र सरकारच्या काही तपास यंत्रणा आहेत, जसं की AIAOD किंवा आपलं DGCA. तर DGCA आणि AIB हे त्यांच्या स्वतंत्र यंत्रणेने तपास त्यांचा चालूच आहे. सुरुवातीला मध्यंतरी काही स्टेटमेंट आले जे विसंगत होते की ब्लॅक बॉक्स जाळाला, आणि त्याच्यानंतर कालचं स्टेटमेंट जे होतं की ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. आमचं म्हणणं असं आहे की अशा ज्या विसंगती येतात त्या विसंगती येता कामा नये, तपास यंत्रणेने एक वाक्यता असावी. आणि सीबीआयची जी काय परवा दिवशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की सीबीआयद्वारे तपास करावा, तो तपास जलद गतीने होऊन तपास करत असताना त्याच्यामध्ये विसंगती होऊन जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण होतो तो संभ्रम निर्माण होऊ नये आणि तपास अगदी योग्य दिशेने होत जावा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.